राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट मराठी बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय 10 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारंजा बाजार समितीमध्ये नवे सोयाबीन विक्रीला दर 3600 रुपये प्रति क्विंटल. तांत्रिक अडथळ्यावर मात. जिल्ह्यात 96.15% खरीप ई पीक पाहणे. मुदतवाढीमुळे मिळाला दिलासा. 4 तालुक्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदविला पिकाचा पेरा. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निर्णय घेतील. गोपीचंद पडळकर. शेतकऱ्याचं काढून घ्यायचं आणि शेतकऱ्यांना द्यायचं अशी सरकारची भूमिका नाही, असं मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये सरसकट मदत द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली. अमन गावात नवीन सोयाबीन खरेदीला 4,521 रुपये प्रति क्विंटल भाव. अखेर गोदावरी झाली शांत, पण संकटाची लाट मात्र कायम. विष्णुपुरीचे दरवाजे तब्बल 15 दिवसांनी झाले बंद. हजारो हेक्टर शेतीसह घरांना बसला फटका. 70 कोटीचे बिले थकली. कंत्राटदाराचे निघाले दिवाळे. जलजीवन मिशनची कामे ठप्प. दिवाळीत तरी निधीचा अंधार दूर होणार. राज्यातील महापूर व ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा. याचिका दाखल. NDRF नुकसानच्या तिप्पट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची विनंती. दर्यापूरमध्ये झाली 40,000 महिलांची KYC. शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत 27 कोटीचे वाटप रखडले. आर्थिक अडचण. शेतकऱ्याचे नियोजन कोलमडले. बाळासाहेब ठाकरेच्या विधानावरून आरोपाच्या फैरी. परब कदम अब्रू नुकसानीचे दावे दाखल करणार. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून 3 वर्षापासून ठेवले वंचित. पोही सेवा सोसायटीच्या अध्यक्ष सचिवाची मनमानी. 4.5 महिन्यात दुप्पट पाऊस. जिल्ह्याची नोंद गेली हजारीपार. जिल्ह्यात पावसाची सरासरी अवघी 603 मिलीमीटर. प्रत्यक्षात 1278 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न. पालकमंत्र्याचे आश्वासन. शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा. गोडेगाव उपबाजाराची दैना. आवारात मृत जनावरे. सडलेल्या कांद्याचे ढिगारे. मूलभूत सुविधांचा अभाव. शेतकरी व्यापाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ. नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आज. 3 महिने केलेले कष्ट क्षणभरात मातीमोल. डोळ्यातील अश्रू थांबेना. अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी कसरत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. गाम धोक्यात तरीही 844 गावाची नजर. आणेवारी 50 पैशापेक्षा अधिक. साबळेंच्या उपोषणाला पाठिंबा. सिल्लोड शहरात रास्ता रोको. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. विविध राजकीय पक्ष संघटनांसह शेतकऱ्यांचा सहभाग. अतिवृष्टीने नुकसान. पंचनामे पूर्णत्वाकडे. 4 दिवसात प्रशासनाकडून होणार अहवाल तयार. सोन्याला लाखाचा भाव. शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव. हिंगोली येथील समाजसेवक रमेश शिंदे. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. आजपासून रास्ता रोको. गावोगावी घोंगडी बैठका. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीत ॲग्रिस्टॅकचा अडसर. पंचनाम्याऐवजी 7/12 उतार्याच्या आधारे थेट मदतीची केली मागणी. केंद्राकडून 6,418 कोटी हस्तांतरित. कराचा आगाऊ हप्ता. अजित पवारांनी मानले आभार. शेतकरी मित्रांनो, बँकेची माहिती देताना चुका टाळा. याशिवाय IFSC कोड चुकीचा असणे किंवा बँक खाते बंद असणे अशा कारणामुळे सुद्धा शेतकऱ्याचे पैसे अडकू शकतात. अनेकदा अर्ज करताना शेतकरी चुकीची कागदपत्रे देतात किंवा नव्या अपडेट्स देत नाहीत. अशा शेतकऱ्यांची सरकारकडून मिळणारी मदत रोखली जाऊ शकते. ओला दुष्काळावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. 3.5 लाख हेक्टरवरील पिके बाधित. जालना जिल्ह्यात 53,000 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण. मदतीकडे डोळे. लाडक्या बहिणींची चिंता वाढली. सर्व्हर चालेना आणि OTP काही येईना. योजना चालू ठेवण्यासाठी बहिणींची धावाधाव. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. भास्कर मगरे. मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना दिले पत्र. पाठपुरावा करणार. अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त. शेतकऱ्याचे स्वप्न पाण्यात. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर पिकाचे नुकसान. 125 कोटी रुपयाचे चुकारे आले. खात्यावर वळविण्यास सुरुवात.
पूरपरिस्थिती ओसरली पण रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटलेलाच. अतिवृष्टीमुळे नुकसान, नदी पलीकडील गावाची झाली अडचण, दैनंदिन व्यवहारावर परिणाम. सरसकट नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी, ऊस बिलातून 15 रुपये कपातीला विरोध. मराठ्यांनी आता शासक आणि प्रशासक बनावे, मी फक्त काही दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे यांचे वक्तव्य. पूरग्रस्तांच्या बँक खात्यात तातडीची मदत जमा करा, पूर ओसरल्यानंतर पालकमंत्र्याचे आगमन. केंद्राकडून राज्याला 6,418 कोटीची मदत, संकटाच्या काळात महाराष्ट्राला मदत, पूरग्रस्तांना दिलासा. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, आदिती तटकरे. अनेक गावात जनावरांना 34 टन चाऱ्याचे वाटप, शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील शेतकऱ्यांना 2 दिवसात कर्जमाफी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 2 दिवसात विचार करणार आहेत. दिवाळीपूर्वी पीएम किसानचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता, ई-केवायसी आणि आधार लिंक व बँक तपशील देणे गरजेचे. तात्काळ कर्जमाफी आणि मदत करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन. महाराष्ट्रात ई बॉन्ड क्रांती, व्यवसाय सुलभतेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, बावनकुळे यांचे वक्तव्य. मोदींच्या हस्ते 62,000 कोटीच्या योजनांचा शुभारंभ. अतिवृष्टीग्रस्तांसाठी शिवसेने ठाकरेंचे उद्यापासून मराठवाड्यात आंदोलन. लाचखोर पाटोळेंचे निलंबन, उमेश बिरारी नवे उपायुक्त. अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे कांदा उपलब्धतेची केंद्राला चिंता, कृषीचे पथक दुसऱ्यांदा राज्य दौऱ्यावर, बांधावर जाऊन केली पाहणी. त्यालाच खरीप कांद्याची आवक कमी, दरातही नरमाई, अतिवृष्टीचा फटका, सरासरी 1,000 ते 1,700 रुपये दर. देशभरात 550 कापूस खरेदी केंद्रे सुरू, 11 राज्यामधील शेतकऱ्यांना फायदा. 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, जातीपातीच्या राक्षसाचा नाश करा, पंकजाताई पुंडे यांचे वक्तव्य. हेक्टरी 50,000 रुपये द्या अन्यथा आंदोलन, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा इशारा. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी 2,51,000ची मदत, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री नामदेव महाराज संस्थान सरसावले. आता स्थानिक संस्थावर महायुतीचा भगवा फडकवा, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हाक. पूरग्रस्तांना तुम्ही बिस्किटचा पुडा तरी नेला काय, एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला. अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी घोषणा. देशावर, आपल्या राज्यावर पुराचं संकट आलेलं आहे आणि 60 लाख हेक्टर जमीन पुराखाली गेली आहे, शेती वाहून गेली आहे, शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेले आहे, काही लोकांचा मृत्यू झाला आहे, घरांची पडझड झालेली आहे. महाराष्ट्र सरकार तर शेतकरी आमचा अन्नदाता आहे, शेतकरी मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम राज्य सरकार तर करणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आमची बैठक झाली की सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि काल अमित भाईंशी देखील आमची चर्चा झाली आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात आला तेव्हा तेव्हा या ठिकाणी मोदीजी आपल्या मागे उभे राहिले, अमित भाई आपल्या मागे पहाडासारखे उभे राहिले. काही लोक म्हणतात केंद्राने काय दिलं. मी आपल्याला सांगतो, जेव्हा जेव्हा संकट आलं केंद्र सरकार, मोदीजी, अमित भाई आपल्या पाठीशी उभे राहिले आणि यावेळेस देखील संकट मोठं आहे, शेतकऱ्यांचं संकट मोठं आहे, नुकसान मोठं आहे आणि म्हणून त्यांना सांगितलं, आम्ही विनंती केलेली आहे. मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयाने पत्र दिलं, अमित भाईंना देखील आम्ही काल विनंती केलेली आहे आणि आम्हाला